नारळी पौर्णिमा विशेष महत्त्व असलेले ओल्या नारळाचे लाडू पण चवीला अगदी पेढ्यासारखे लागतील असे हे लाडू मऊ लुसलुशीत हाताने अगदी सहज तुटतील असे हे लाडू तयार झालेले आहेत. तर हे लाडू तयार कसे करायचे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे लाडू तयार करण्यासाठी मी 3 ते 4 नारळ कट करून खिसून घेतलेले आहेत. आता हे नारळ मी इथं त्याच्यावरचं कवर वगैरे काही काढलेलं नाही आहे. तसेच हे नारळ खिसून घेतलेले आहेत कढईमध्ये भाजण्यासाठी. आता हे नारळ आपण नारळाचा खीस जो आहे तो चांगला भाजून घेऊ. चांगला हलवत राहावं आणि हा नारळाचा खीस जो आहे तो भाजून घ्यावा. आता ह्याच्यामध्ये दूध टाकावं. दूध थोडंसं जास्त प्रमाणातच वापरावं. इथं मी 1-1.5 कप दूध टाकलेलं आहे आणि दूध टाकल्यानंतर हे मिश्रण चांगलं मिक्स करत राहावं, हलवत राहावं. चांगलं खाली लागू नये याची काळजी घ्यावी. थोडंसं मिक्स झालं की याच्यामध्ये हा माझा खीस 2 वाटी भरला होता, तर त्याच्यासाठी मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. अशी मी ही सर्व 1.5 वाटी साखर घेतलेली आहे मिळून. आता साखर टाकल्यानंतर याला पाणी सुटायला सुरुवात होते, तर असं मिक्स करत राहावं आणि साखर जी आहे ती चांगली विरघळून द्यावी. आता इथं आपलं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे नारळाच्या खिशात. त्याच्यामध्ये पण मॉइश्चर असतं, त्याच्यामुळे साखर टाकल्यानंतर ह्याला आणखीन पाणी सुटतं. तर आता हे मिश्रण आपण असंच हलवत राहायचं, कंटिन्यू हलवत राहावं, नाही तर खाली करपण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे कंटिन्यू हलवत राहायचं. आता मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झाली की याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊ. तर इथं मी आपले छोटे चमचे जे असतात त्याने 3 चमचे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे. तुपामुळे आपल्या ह्या नारळाच्या लाडूला खूप छान अशी टेस्ट येते. इथं मी हे नारळाचे जे लाडू आहेत त्याला पेढ्यासारखीच चव यावी, तर त्याच्यासाठी मी मिल्क पावडर टाकलेली आहे 1 छोटी वाटी. मिल्क पावडरमुळे आपले हे नारळाचे लाडू अगदी पेढ्यासारखे होतात. तर हे मिश्रण पुन्हा मिल्क पावडर टाकल्यानंतर मिक्स करत राहावं, चांगलं हलवत राहावं. तर मिश्रण आपलं मिल्क पावडर टाकल्यानंतर असं घट्ट असं व्हायला सुरुवात होते. कंटिन्यू हलवत राहायचं जोपर्यंत आपलं मिश्रण जे आहे ते लाडूचा शेप घेणे इतपत आपलं घट्ट होत नाही मिश्रण, तोपर्यंत हेच कंटिन्यू हलवत राहायचं. मिश्रण चांगलं घट्ट होऊन द्यायचं मिश्रण हे. आता असं एवढ्या प्रमाणात घट्ट झालं मिश्रण की आता ह्याच्यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, पिस्त्याचे काप कट करून घेतलेले आहेत ते टाकून घेतले. हे ऑप्शनल आहे, हवं असेल तर टाका, नाही टाकलं स्किप केलं तरी चालेल. आता हे पुन्हा मिश्रण चांगलं मिक्स करत राहावं, चांगलं घट्ट करून घ्यावं. आता आपण हे मिश्रण जे आहे ते एवढ्या प्रमाणात असं हे घट्ट करून घेतलेलं आहे. असं हे मिश्रण घट्ट करून घ्यावं. चांगलं हे लाडू जे आहेत ते आपल्याला वळता आले पाहिजेत लाडू, असं एवढं घट्ट असं हे मिश्रण तयार करून घ्यावं. आता इथं आपलं लाडूचं मिश्रण जे आहे ते चांगलं अगदी घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे. कढईला चिटकत नाही तोपर्यंत हे मिश्रण असं घट्ट करून घ्यावं. आता हे मिश्रण मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. आता हे मिश्रण थोडंसं थंड झालं की आपण आपल्या हाताला भाजणार नाही आणि आपण लाडू वळू शकू इतपत हे थंड करून घ्यावं. हाताला थोडंसं तूप लावून घ्यावं आणि थोडासा पोर्शन जो आहे तो मिश्रणाचा काढून घेऊन तुम्हाला हवे तेवढ्या आकारामध्ये हे लाडू तुम्ही तयार करू शकता. लहान मोठी साईज आपल्या आवडीप्रमाणे ह्या लाडूची तयार करून घ्यावी आणि हे सर्व लाडू जे आहेत ते असे तयार करून घ्यावेत. खूप छान मऊ लुसलुशीत अगदी चवीला अप्रतिम पेढ्यासारखे हे लाडू तयार होतात. तर ह्या नारळी पौर्णिमेला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली ती जरूर कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका आणि खाली जे घंटीचं बेल आयकॉन दिलेलं आहे ते देखील दाबा, म्हणजे तुम्हाला यापुढच्या रेसिपीचं जे आहे ते नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी. तर ह्या नारळी पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि कमेंट जरूर करा तुम्हाला आजची ही नारळी पौर्णिमा विशेष लाडूची रेसिपी कशी वाटली. अगदी छान, अगदी मऊ लुसलुशीत आणि चवीला पेढ्यासारखे हे लाडू तयार होतात. तर ट्राय जरूर करा ह्या नारळी पौर्णिमेला. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.